अमरावतीमधून आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या दाखल झालेत आणि कुलूप तोडून खासदारांचं कार्यालय त्यांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा देत नसल्यामुळे यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंनी या कार्यालयावर आता दावा केलाय। याआधी हे कार्यालय माजी खासदार नवनीत राणांकडे होतं, मात्र तरी सुद्धा जिल्हाधिकारी नवनिर्वाचित खासदारांना हे कार्यालय देत नसल्यामुळे यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंनी कुलूप तोडून या कार्यालयाचा ताबा घेतलाय। चर्चा केली आम्ही साध्य करून घ्या ना आपण तसं त्यांचं ऑफिस आहे ना ते आपण पाहतोय अमरावतीमधली ही दृश्य आहेत। अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी खासदार यांच्या कार्यालयाचा ताबा देत नसल्यामुळे यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी चक्क कुलूप तोडून या कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शिवाय या ठिकाणी यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। असं नाही दादा, हे बरोबर नाही आहे, बिलकुल विषय नाही आहे। माझ्यापुढे विषय कधी आला नाही एक मिनिट कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही काय थांबा म्हणून राहिले? ही काय पद्धत आहे खासदारासोबत बोलायची? त्यांनी म्हटलं अरे वारे वा, थांबा कुठे? असं नाहीये, असं नाहीये। मी ऐकलं त्यांचं, त्यांनी काय म्हटलं तुम्ही माझ्याकडे तुम्ही त्याच्या थांबा म्हणून राहिले खासदाराला? मग गरीब खासदार झाला म्हणून असं आहे का? त्यांना सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे, तुम्ही घ्या आणि त्यांना सांगितलं त्यांना द्या। अरे त्यांना द्यायचं नवीन द्या, असं नाही चालणार। असं कसं? दादा नियम आणि तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदाराला नाही म्हटलं नाही का? एका ऑफिसमध्ये दोन ऑफिस कराल का तुम्ही? महापौर महोदय माझ्यापुढे विषय किती मिनिटांमध्ये आला? 3 मिनिटांमध्ये आला। मला विचारतं का? अर्धा 3 मिनिटांमध्ये बरं हे आले ताजवर एक मिनिट दादा तुम्ही असताना तर मला भेटलाच पाहिजे ना। आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर। आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तुम्ही गुन्हे दाखल जरा रे चला फोडायला काय एवढं असं थोडी नसतं भाऊ। तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर। अरे वा रे वा, ही पद्धत आहे साहेब। असं आता ते पण पर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते। हे ऑफिस तुम्हाला द्यायचं ना, तुमचं कलेक्टर ऑफिस आहे, द्या ना नवीन। त्याच्या दिवसाला कशाला? आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमर, काय सांगाल? यशोमती ठाकूर या काहीशा आक्रमक या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळतात, काय सध्याचे अपडेट्स आहेत? इथून बघितलं तर गेल्या 5 वर्षांमध्ये खासदार नवनीत राणा यांचं जे कार्यालय आहे ते जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या अगदी बाजूलाच जे खासदार कार्यालय होतं, मात्र आता त्या पराभूत झाल्यावर त्यामुळं काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे निवडून आले होते। त्यांना ते कार्यालय ते हस्तांतरित करण्यासाठी काल यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती, मात्र ते कार्यालय जे त्यांना अजूनपर्यंत मिळालं नाही। मात्र आज अमरावती जिल्ह्याचे जे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज अमृत दौऱ्यावर असताना थेट यशोमती ठाकूर व बळवंत वानखेडे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये गेले। त्यानंतर जर बघितलं तर आम्हाला कार्यालय काय मिळत नाही असा संतप्त जो सवाल त्यांनी विचारला। त्यानंतर मात्र ते बाहेर आल्यानंतर जे ऑफिस आहे खासदारांचं ते ऑफिस हस्तांतरित करण्यासाठी स्वतः यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखेडे गेले असताना त्यांनी त्या ठिकाणची जी चाबी आहे ती चाबी घेतली आणि स्वतः ते कार्यालय उघडलं आहे। त्यानंतर एकच जो संताप आहे त्या ठिकाणी व्यक्त केला होता। यशोमती ठाकूर यावेळी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आकडामोडी झालेल्या होत्या। त्या काल जे आहे ते बळवंत वानखेडे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना धमकी दिली होती की जर मला तर कार्यालय मिळालं नाही तर मी ते कार्यालयाचं कुलूप फोडेल, अशा प्रकारे धमकी होता, इशारा त्यांनी दिला होता। मात्र आज चंद्रकांत पाटील जे पालकमंत्री अमरावतीचे आज अमृत दौऱ्यावर असताना त्यांनी तो हा राडा जो आहे पाहायला मिळाला। अगदी नक्कीच अमर, आपण पाहतो या दोन दृश्यांच्या माध्यमातून एका दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय हे कार्यालय यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी कुलूप तोडून ताब्यात घेतलेलं आहे। दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे हे आपल्याला दिसतात। त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या समोर ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडे। अमर, आपण पाहतो एकूणच यशोमती ठाकूर यांची जी मागणी आहे या खासदारांच्या कार्यालयाची, ती पाहता आता चंद्रकांत पाटलांनी या संदर्भात काय भूमिका स्पष्ट केली आहे? अजून पण चंद्रकांत पाटलांनी भूमिका स्पष्ट केली नाही, कारण की जे
अनिल बोंडे जे खासदार आहे विधान परिषदेचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी ते कार्यालय जे मला मिळावं यासाठी जे पत्र आहे त्यांनी दिलेलं होतं. मात्र ते पत्र अमर, दिलं मी तुम्हाला असताना थोडंसं या ठिकाणी थांबवते. यशोमती ठाकूर नेमकं काय बोलतात आपण पुन्हा एकदा पाहूया. जागा भरपूर आहे, तुम्ही घ्या आणि त्यांना सांगा त्यांना द्या. अरे त्यांना द्यायचं नवीन करा. असं नाही चालणार. असं करा. साधा नियम आणि तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदाराला नाही म्हटलं नाही का एका ऑफिसमध्ये दोन ऑफिस करा ना तुम्ही. महापौर महोदय माझ्यापुढे किती मिनिटामध्ये आला? 3 मिनिटामध्ये आला. मला विचारतं का? 3 मिनिटामध्ये बोले आले तासभर एक मिनिट. दादा तुम्ही असताना आता न्याय भेटलाच पाहिजे ना. आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल. चला रे ऑफ चला पडाल. काय एवढं असं थोडी नसतं भाऊ. तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर. अरे वा रे वा. ही पद्धत आहे साहेब. असं आता ते पण पर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. ते ऑफिस तुम्हाला द्यायचं आणि तुमचं कार्यक्रम द्या ना नवीन. त्यांच्या दिवसाला कशाला करून राहिले.